भाजप वाढीलं, त्याला संपिलं होतं येणी त्या देवेंद्र फडणवीसनी. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हानं त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या, काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य येते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हानात मराठ्यावर, असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीस असलं. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे. मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही, माझ्याजवळ भरायला 1 रुपया बी नाही. मी जेलला जायला तयार, माझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, मीडियाच्या बांधवांना विनंती, माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे. मनोज जरांगेंची जी केस आहे ही 2013ची केस आहे. यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन बेलेबल वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला आहे. त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे. ते जर तारखेवर गेले तर जज तो वॉरंट कॅन्सल करतील. आमच्याबद्दल असे वॉरंट निघाले आहेत.